तर महाराष्ट्र सरकारनं प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सहकारी जिवाजी महाले यांच्या स्मरणार्थ एका भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा केली आहे। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांची रक्षा करणारे वीर जिवाजी महाले यांचं त्या ठिकाणी स्मारक असावं अशी अनेक वर्षांची मागणी होती। त्या परिसरामध्ये किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी जिथं अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली, तिथं पर्यटन विभागामार्फत एक शिवस्मारक या ठिकाणी उभारण्याचं काम आपण सुरू ऑलरेडी केलेलं आहे। त्याच स्मारकाच्या जागेमध्ये वीर जिवाजी महाले यांचं पूर्णाकृती स्मारक करण्याचा निर्णय पर्यटन विभागामार्फत आज घेण्यात आला। या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी आज 1 कोटी रुपयाची मंजुरी आपण या ठिकाणी दिलेली आहे। आणि तर मीरा भाईंदर मधील वरोसावे मधील आदिवासी जमीन प्रकरणात तहसीलदारांनी जमीन मालकांना सुनावणीची संधी न देता 7/12वरून नाव कमी केल्याचं चौकशीतून समोर आलं। त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आदेश कारवाईचे दिलेले आहेत। मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहतांच्या 7-11 कंपनीनं बळकावलेली आदिवासींची जमीन परत देण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिले आहेत। या ठिकाणी मीरा भाईंदरचे प्रकरण आपण काढलं होतं, त्यावरही चर्चा करतो। आपण जो भ्रष्टाचाराचा आरोप केला, विजय वडेट्टीवारांनी काही गोष्टी मांडल्या। पहिल्या प्रकरणामध्ये या ठिकाणी तहसीलदार यांनी सर्व वारसांना संधी न देता एकतर्फी नाव कमी केलं आहे। तहसीलदार दोषी दिसतात आहे। आदिवासी जमिनीमध्ये हिअरिंग द्यावं लागतं, दिली गेली नाही। याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय आणि ही जमीन शेतकऱ्यांना रिस्टोर होईल, आदिवासी शेतकऱ्यांना परत जाईल। आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मीरा भाईंदरचे संपूर्ण मुद्रांक बद्दल झालेला जेवढा काही गैरव्यवहार आहे तो आम्ही केजीच्या माध्यमातून तपासतोय, ॲडज्युडिकेशनच्या माध्यमातून दुरुस्त करतोय। पण मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी मुद्रांकाचा गैरव्यवहार झाला होता का ते निदर्शनास